पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर समोर. श्वास भरा. 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 तर आपण काल कुठपर्यंत आलेलो? पहिला जो आपला टॉपिक होता प्रणवोपासना, तो आपण पूर्ण केलेला आहे. याच्यामधल्या महत्वाच्या ज्या लक्षात ठेवण्यासारख्या बाबी आहेत तेवढा हायलाइट करतो पटकन. म्हणजे ज्यांना ब्रह्मलोकाचा किंवा परमात्म्याचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे अशा लोकांनी काय करायला पाहिजे, तर ओंकार रूपी रथावर आरूढ व्हायचं आहे, विष्णूला सारथी करायचं आहे आणि रुद्राची आराधना करायची आहे. ही कुठपर्यंत करायची आहे? जोपर्यंत रथाने वाट सापडेल तोपर्यंत. त्यानंतर मग रथाला सोडून द्यायचं आहे आणि पुढे ओंकाराच्या जपाने पुढची पायवाट सोपी करायची आहे. हे आपण बघितलं. त्यामध्ये सुद्धा सर्वात पहिला जो श्लोक होता त्याच्यामध्ये जे उत्तम अधिकारी आहेत त्यांच्यासाठी श्रवणादुपाय आणि जे अधम अधिकारी आहेत त्यांच्यासाठी आपण पुन्हा पुन्हा शास्त्रांचं अध्ययन करणे आणि षडंग योग जो सांगितलेला आहे या अमृतनादोपनिषदामध्ये त्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास करणे हे त्याच्यासाठी उपाय सांगितलेले आहेत. तर आता हे उपाय जे आहेत पुढे ते एक एक करून आपण बघणार आहोत. त्याच्यामधला पहिला त्यांना जो आवश्यक वाटला तो प्रत्याहार आहे. आपण जर बघितलं अष्टांग योगामध्ये सुद्धा सुरुवात कशाने आहे? अष्टांग योग सांगा बघूया कोणतरी. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. बरोबर. त्याच्यामध्ये मध्ये प्रत्याहार ठेवलेला आहे. प्रत्याहाराचं महत्व फार आहे. जेव्हा आपण अष्टांग योगाचा विचार करतो तेव्हा सुद्धा आणि सर्वच ग्रंथांमध्ये हा आपल्याला सांगितलेला आढळतो. कारण प्रत्याहाराचं महत्वाचं काम काय आहे? तर इंद्रियांची धाव बाह्य विषयांकडे असते, ती थांबवून त्यांना अंतर्मुख करणे हा म्हणजे प्रत्याहार. प्रत्याहाराचं सूत्र आठवतंय कोणाला? पतंजली मधलं आठवत असेल तर स्वविषया संप्रयोगे चित्तस्य स्वरूपानुकार इवेंद्रियाणां प्रत्याहारः असं पतंजली योगसूत्र 2 मध्ये सांगितलेलं आहे. स्वतःचे जे विषय आहेत इंद्रियांचे त्याच्याविषयी त्या विषयांपासून इंद्रियांना परावृत्त करून अंतर्मुख करणे हा प्रत्याहाराचा नियम किंवा प्रत्याहार म्हणजेच इंद्रियांना आपल्या विषयांपासून तोडणे असं आहे. तर ह्यांनी इथे काय सांगितलंय बघूया. अमृतनादोपनिषद हा सर्व ग्रंथांचा मूलभूत ग्रंथ आहे असं आपण म्हणूया, पतंजलींच्याही बऱ्याच वर्ष अगोदर. मग तिथे काय सांगितलेलं होतं त्यावेळी? शब्दादी विषयान म्हणजे शब्द आदी विषयान पाच शब्द आदी 5 विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. मनश्च एव अतिचंचलम, हे अतिचंचल आहेत. चिंतयेत आत्मनो रश्मिन प्रत्याहारः स उच्यते.
आता शब्दादी माहिती आहेत सर्वांना आणि सर्व इंद्रिय पण माहिती आहेत. शब्द हा कोणाचा विषय आहे? कुठल्या इंद्रियाचा? तोंड, जीभ. शब्द हा कानाचा विषय आहे, कर्णेंद्रियाचा. ओके. आणि कर्णेंद्रियाचं महाभूत कुठलं? शब्द. आकाश सर. हा, आकाश. शब्दानंतर कुठला आहे? स्पर्श. इंद्रिय कुठचं? त्वचा. स्पर्शनेंद्रिय. बरोबर त्वचा. आहे, बरोबर आहे. स्पर्शनेंद्रिय असं आपण म्हणायचं. आणि कुठलं महाभूत? महाभूत कुठलं स्पर्शाचं? पृथ्वी. वायू म्हणता येईल. हा, बरोबर आहे, वायू. त्यानंतर रूप. रूपाचं काय आहे? इंद्रिय कुठचं? चक्षुरेंद्रिय. आणि महाभूत कुठचं? तेज महाभूत. पुढे महाभूत कुठलं म्हणलो सर? तेज. तेज. अग्नी म्हणजे ना? हो, अग्नि महाभूत. बरोबर. रस. रस कशाचा आहे? इंद्रिय कुठचं? रसना किंवा जीभ. रसनेंद्रिय. जीभ. हा, आणि त्याचं हे कुठलं आहे तत्व? महाभूत कुठचं? जलतत्व. जल. रूप, रस आणि नंतर गंध. गंधाची कुठली? इंद्रिय कुठचं? घ्राणेंद्रिय. ज्ञानेंद्रिय. घ्राणेंद्रिय, नाक. आणि कुठलं महाभूत आहे? पृथ्वी. आता जसं तुम्ही पुढे शिकत जाणार आहात, पतंजलीचा आता तुम्हाला पाठ आहेच, तर त्याच्यामध्ये सांख्याची जी 25 तत्व आहेत ती तर ऍक्सेप्ट केलेलीच आहेत. आणि हा विस्तार होत असताना सर्वात शेवटी विस्ताराच्या या महाभूतांपासून पूर्ण सृष्टीमधले जेवढे दृश्य पदार्थ आहेत किंवा इंद्रिय गोचर पदार्थ जेवढे आहेत त्या सर्वांच्या पाठीमागे महाभूतही कारणीभूत आहेत. आणि त्यांचा प्रत्याहार करणे हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या इंद्रियांना आत्म्यावर केंद्रित करता येणं शक्य नाही. हे झाली प्रत्याहाराची भूमिका. कळतंय का? लक्षात येतंय का? का अजून डीप मध्ये सांगायला पाहिजे? अजून वेगळं सांगायला पाहिजे? हा, आता जेव्हा आपण विचार केला की प्रकृती आणि पुरुष, त्याच्यानंतर खाली काय आहे? महत, बुद्धी, अहंकार. त्याच्या खाली काय आहे? ज्ञानेंद्रिय आहेत ना, कर्मेंद्रिय, मन आहेत ना. हे सर्व लक्षात आहे ना तुमच्या? तर जेव्हा आपण साधना करतो तेव्हा या सर्वांवर ध्यान धारणा करायला सांगितलेली आहे सूक्ष्मत्वाने. आणि त्यांना जिंकायचं आहे हळूहळू. त्यांच्यावर जय प्राप्त करायचा आहे. म्हणजे त्या इंद्रियांना त्यांच्या विषयापासून आपल्याला परावृत्त करायचं आहे. हळूहळू त्यांना जिंकायचं आहे. म्हणजेच महाभूतांवर विजय मिळवायचा आहे पर्यायाने. आलं का लक्षात? त्यानंतर म्हणजे मग आपण प्रकृती आणि पुरुष यांच्यामध्ये वेगळेपणा आपल्याला सिद्ध करता येईल. हळूहळू आपण त्या मूळ तत्वावर जाणार आहोत. ही सर्व जी प्रोसेस आहे योगाची ही अशा पद्धतीत आहे, खालून वर. मी काल पण बोलताना बोललेलो, बऱ्याच जणांच्या कोणाच्या लक्षात आलं नसेल तर हे अशा पद्धतीत आहे. तर प्रत्याहार करताना आपल्याला जेव्हा
सर्व दृक पदार्थ जे आहेत ते पंचमहाभूतांपासून बनलेले आहेत आणि त्या त्या विषयाचं आपल्याला त्या त्या इंद्रियाकडून ज्ञान होतं. जसं आपण म्हटलं की पाऊस पडला आणि मातीचा गंध यायला लागला. हा आवडणारा गंध आहे आपल्याला. परंतु त्याला हे ज्ञान ज्या माणसाला आहे की गंध ही जी तन्मात्रा आहे ती पृथ्वी या महाभूताशी निगडीत आहे आणि आपल्याला योग साधना करताना या गोष्टींचं जर महत्व माहिती असेल तर त्या त्या विषयावर आपण धारणा करून ध्यान करून त्या विषयावर विजय मिळवता येऊ शकतो. ज्या सिद्धी प्राप्त होतात त्या सिद्धी सुद्धा महाभूतांवर विजय मिळवण्याचं द्योतक आहे. त्या त्या महाभूताला आपण विजय मिळवल्यानंतर तत्समान म्हणजे सिद्धी आपल्याला प्राप्त होत असतात. हे सर्व पुढे येणार आहे अभ्यासामध्ये. पण इथे प्रत्याहाराचं महत्व हे फार आहे. जोपर्यंत आपण विषयांना तोडत नाही तोपर्यंत ते विषय तिथे आपली जी इंद्रिय आहेत ती विषयांप्रती फोकस्ड आहेत. आउटवर्ड बाउंडेड असतो आपण सर्वजण. आपल्याला जरा म्हणजे एखाद्याला आईस्क्रीम आवडतं म्हटल्यानंतर तो लगेच त्याकडे इन्क्लाइंड असतो. जरा दिसलं कुठे की त्याची जीभ लपलपायला लागते. तर अशा पद्धतीत ही जी इंद्रिय आहेत त्यांना रोखणे आणि त्यांना आत्मकेंद्रित करणे या प्रकारच्या गोष्टीला आपण प्रत्याहार असं म्हणतो. शब्दादी 5 विषय व मन ही अत्यंत चंचल आहेत. मग शब्दादी 5 विषय आपण आता बघितले आणि त्यांच्यावरही जो कोणी आहे तो म्हणजे कोण? मन आहे. मन हे उभयेंद्रिय म्हटलं जातं. म्हणजे ज्ञानेंद्रिय पण आणि कर्मेंद्रिय पण. आता आपण बघितली ती ज्ञानेंद्रिय बघितली आणि त्याच्यावरही कंट्रोल करणारं काय आहे? मन आहे. आता हे जे आहेत हे जसे आउटवर्ड आहेत तसे त्यांना आपण इनवर्ड पण करू शकतो. पंचज्ञानेंद्रियांना आपण जसं विषयांकडे त्यांची धाव असते तशी त्यांची धाव आत्म्यापर्यंत सुद्धा आपल्याला चित्तापर्यंत नेता येऊ शकते. तर हे करण्यासाठी त्यांना त्यांची दिशा बदलावी लागेल. आपल्याला त्यांना मनाला प्रवृत्त करून त्यांच्यावर नियंत्रण आणून मग त्यांना अंतर्मुख करता येऊ शकतं. म्हणजेच त्यांची गती बदलता येऊ शकते. पण सतत विषयांकडे धाव घेणे हे त्यांचं कामच आहे. त्यामुळे ती सतत चंचल आहेत असं म्हटलेलं आहे इथे. मन हे सुद्धा चंचल आहे आणि त्यांना आत्मकिरणांनी ताब्यात कसे ठेवता येईल याचा विचार करावा. यालाच प्रत्याहार असे म्हणतात. मी काल जी एक तुम्हाला चित्र समजावून सांगितलेलं. 5 घोडे असतात, त्याच्या पाठीमागे रथ असतो, त्याच्यावर कृष्ण सारथी म्हणून बसलेला आहे आणि पाठी अर्जुन उभा आहे. हे जे अख्खं चित्र आहे हे प्रतिकात्मक आहे आणि त्याच्यामध्ये ही जी 5 इंद्रिय आहेत ही धावणाऱ्या घोड्यांचं प्रतीक आहे. म्हणजे धावणारे 5 घोडे ही त्या 5 इंद्रियांचं प्रतीक आहे. त्यांना लगाम देऊन बसलेली सद असद विवेक बुद्धी दिसते आहे तिथे. कळलं का? इथे पण त्यांनी तसंच सांगितलंय की ओंकार रूपी रथावर बसायचं, विष्णूला सारथी करायचं आणि रुद्राची आराधना करायची. बरोबर आहे? तर या उपनिषदामध्ये अशा प्रकारे कल्पना केलेली आहे आणि त्याचं चित्रीकरण जे आपल्याला एक चित्र बघायला मिळतं ते आपण जर कल्पना केली तर आपण हे प्रत्याहार आपल्याला पटकन लक्षात राहू शकतो. मन आणि 5 विषय प्रचंड चंचल आहेत. परंतु जो द्रष्टा आहे आतमध्ये त्याच्याविषयी जेव्हा आपण त्याच्या प्रकाशभूत जे तत्व आहे, चेतन तत्व आहे, त्याच्या किरणांनी नुसत्या या इंद्रियांना आपण काबूत ठेवू शकतो. अशा पद्धतीत या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तर मनाचा जेव्हा आपण वापर करणार, संकल्प विकल्प हे मनाचं काम आहे. तर त्याच्यावर जेव्हा नियंत्रण करणार आणि त्यांनी आपल्या
शब्दादी जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्यावर कंट्रोल करणार, तेव्हा प्रत्याहार सिद्ध होणार, हे या श्लोकातून त्यांना सांगायचं आहे. पुढचा श्लोक घेऊया. षडंग योग पुढे सांगितलेला आहे. प्रत्याहार झाला, आता षडंग योग सांगतायत. जेव्हा असं असतं तेव्हा प्रत्याहाराचं महत्व विशद करण्यासाठी षडंग योगामध्ये जरी प्रत्याहार असला तरी तो अगोदर सांगण्याचं कारण किंवा प्रथम त्याला स्थान देण्याचं कारण या उपनिषदामध्ये षडंग योगामधलाही सर्वात महत्वाचा विषय त्यांना वाटणारा अगोदर सांगतात. हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. पहिल्याच नंबरला सांगितलेली गोष्ट ही प्राधान्याने असते. म्हणजे पुढच्या सर्व गोष्टी ह्या त्याच्या खालोखाल पायऱ्या आहेत असं आपण समजायचं. सर्वात प्रथम आपण प्रत्याहार करायला शिकलं पाहिजे. अशा पद्धतीत ह्या अमृतनादोपनिषदामध्ये महत्व प्रत्याहाराला आहे. हे अधोरेखित लक्षात ठेवा प्रत्येकानं. लिहिताना सुद्धा आपल्याला क्रमानं लिहिता आलं पाहिजे. जेव्हा आपण श्लोक पाठ करणार त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण नुसतं ऐकून जे लिहू शकत असतील त्यांनी मात्र प्रत्याहार हा पहिलाच लिहिला पाहिजे. नंतर सगळ्यात शेवटी लिहून चालणार नाही. किंवा मला बाकीचे अष्टांग योगातले जसे आठवतील तसे मी मग मध्ये प्रत्याहार लिहीन, मग शेवटी लिहीन, असं चालणार नाही. ओके, सर्वांनी हे लक्षात ठेवा. आता इथे षडंग योग बघूया. 6वा श्लोक बघा. प्रत्याहारस्तथा ध्यानम प्राणायामो अथ धारणा तर्कश्चैव समाधिश्च षडंगो योग उच्यते. काय काय आहे? प्रत्याहारस तथा ध्यानम प्राणायाम अथ धारणा तर्कश्चैव समाधिश्च. प्रत्याहार, ध्यान, प्राणायाम, धारणा, तर्क, समाधी हे षडंग योग म्हटले जाते. लिहून घेणाऱ्यांनी लिहून घेऊ शकता. 1 नंबर प्रत्याहार, 2 नंबर ध्यान, 3 नंबर प्राणायाम, 4 नंबर धारणा, 5 नंबर तर्क, 6 नंबर समाधी. या सर्वाला अमृतनादोपनिषदामध्ये क्रमाने षडंग योग असं म्हटलेलं आहे. तिकडे जसं आपण अष्टांग योगामध्ये आपण जर सुरुवात केली मधनच प्राणायामापासून आणि मग सगळ्यात शेवटी यम नियम सांगितले तर कसं आपल्याला विचित्र वाटेल. तसंच आहे इथे सुद्धा आपल्याला प्रत्याहारापासून सुरुवात करून समाधीपर्यंत जायचं आहे. आलं लक्षात? ओके. योग षडंगानी गणयती प्रत्याहार इति स्पष्टो अर्थः. ही जी 6 अंग सांगितलेली आहेत त्यांना 6 अंग असं गणलं गेलेलं आहे असं म्हणतात. त्याच्यानंतर आता हे जे आहेत षडंग त्याच्यामध्ये त्याच्यात आता आपण प्रत्याहार हे पहिलं अंग जे होतं ते आपण बघितलं. आता प्राणायामादी फलम म्हणजे प्रत्येकाचं काय काय म्हणजे प्रत्येक अंग एक अंग त्यांनी पुढे सांगितलेलं आहे. मग त्याचा आपल्या फल म्हणजे त्याची प्राप्ती काय काय होऊ शकते त्या अंगाचा अभ्यास केल्यानंतर हे आता आपल्याला सांगतायत पुढे. यथा पर्वत धातूनां दह्यन्ते धमता मलाः तथेंद्रियकृता दोषा दह्यन्ते प्राणधारणा. यथा म्हणजे ज्याप्रमाणे पर्वत धातूनां पर्वतावरील धातू दह्यन्ते धमता मलाः त्यांना जर जाळलं तर त्यांच्यातले जे मळ असतात ते आधी जळतात. कारण धातू हे कठीण असतात आणि मळ हे जळण्यायोग्य असतात. ते अगोदर जळतात आणि त्याच्यातनं लख्ख धातू आपल्याला प्राप्त होऊ शकतो. उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण ज्या सगळ्या ओर जे म्हणतो आपण ज्याला आज सुद्धा फाउंड्रीज असतात मोठमोठ्या त्याच्यामध्ये ओर टाकलं जातं, त्याला जाळलं जातं, लिक्विड फॉर्म मध्ये काढतात, त्याच्यामध्ये अजून काय असतील त्या शुद्धीकरणासाठी काहीतरी घटक घालतात आणि मग त्यानंतर आपल्याला शुद्ध धातूंची प्राप्ती होते.
हे आज सुद्धा तितकंच सत्य आहे जेवढं हे इथे सांगितलेलं आहे. म्हणजे त्या काळी सुद्धा धातुशास्त्र हे म्हणजे उपलब्ध होतं, हे ह्याच्यातून सिद्ध होतं. पर्वतावर जे सापडलेले धातू आहेत, पर्वतावर जे मिळणारे धातू आहेत, असं त्यांनी क्लिअर इथे सांगितलंय. म्हणजे पर्वतापासून धातू ते काढत होते. आणि ते कसं काढायचे, तर शुद्ध धातू मिळवण्यासाठी ते अग्नीचा वापर करायचे. म्हणजे त्याला अग्नीनं तप्त करून त्याच्यातून मग ते शुद्ध धातू प्राप्त करत होते. तर जसा त्याच्यातला मळ निघून जातो, तशा पद्धतीत दहन केल्यानंतर म्हणजे प्राणायाम केल्यानंतर अग्नी इतका वृद्धिंगत होतो, की त्याच्यामुळे शरीरामधील आणि मनामधील मळ नाहीसा होतो किंवा शुद्ध धातू किंवा शुद्ध अंतःकरण आपल्याला प्राप्त होतं, असं ह्या श्लोकामध्ये यांना सुचवायचंय. हं? पुढचा श्लोक. प्राणायामेर दहेत दोषान धारणाभिश्च किल्विषम किल्विषम हि क्षयम नीत्वा रुचिरम चैव चिंतयेत. हे जे प्राणायामानं आपण दोष दहन केलेले आहेत, आपण जर ह्याचा पण विचार केला, प्राणायामाने अग्निवृद्धी होते हे सगळ्यांना माहिती आहे का? प्रॅक्टिकली आपण बघितलंय का? जसं हो, अग्नी हा म्हणजे जेव्हा आपण फुंकणीनं फुंकतो चूल पेटवताना, तेव्हा अग्नी वाढतो. म्हणजे ऑक्सिजन मिळाल्यानंतर अग्नी वाढणार स्वाभाविक आहे. तशाच पद्धतीत आपल्या शरीरामध्ये सुद्धा जेव्हा समान वायू, प्राणवायू यांची आपण वृद्धी करणार, त्याच्याबरोबर आपला जो पाचक अग्नी आहे, तो आपण वाढवत असतो. आयुर्वेदामध्ये याविषयी व्यवस्थित उल्लेख आहे सर्वांचा. त्यामुळे प्राणायाम हा अग्निवृद्धी करतो यात शंका नाही. आपल्या शरीराचं तापमान मेंटेन ठेवतो याबद्दल सुद्धा शंका नाही. मग प्राणायाम जो माणूस करतो, हे सर्व आपल्याला तिकडे जर बघितलं हठप्रदीपिकेमध्ये तर नाडीशुद्धी या ह्यानं सांगितलेलं आहे अंगानं. नाडीशुद्धी म्हणजे साधारण आपण आपल्या शरीरामध्ये काय अपेक्षित ठेवतो, तर जेवढ्या सूक्ष्म नळ्या आहेत किंवा शरीरामध्ये इकडून तिकडे पदार्थ नेण्यासाठी जेवढ्या नळ्या आहेत, त्या सगळ्या नळ्या या आपण नाडी या म्हणजे शब्दाखाली गृहीत धरू शकतो. मग ते संदेशवहन असू दे, संज्ञावहन असू दे, रक्तवहन असू दे, लसिकावहन असू दे, दोषवहन असू दे, काही म्हणजे इकडून तिकडे वाहन करण्यासाठी जेवढं काही सूक्ष्मातिसूक्ष्म पासून ते मोठ्यात मोठी नळी म्हणजे नाडी, ही संकल्पना आपल्या डोक्यात जर फिट केली, तर त्याच्यामध्ये असलेले दोष जे आहेत, ते निर्हरण करण्याचं काम प्राणायाम करत असतो. मग जेव्हा दोष निर्हरण होतं, त्याच्याबरोबर सूक्ष्म शरीरामध्ये सुद्धा काहीतरी परिणाम होतच असतील. सूक्ष्म शरीर म्हणजे काय? तर जे आपल्याला सरळ ज्ञानेंद्रियांनी दिसत नाही. आपलं मन आपल्याला दिसतं का? नाही दिसत. मग ते सूक्ष्मामध्ये गेलं. असं जे सूक्ष्म शरीर आपलं आहे, त्या सूक्ष्म शरीरामध्ये सुद्धा काही दोष संस्काराने आलेले असतात. म्हणजे पूर्वजन्मांच्या संस्कारानुसार किंवा या जन्मीचे संस्कार सुद्धा त्याच्यावर मलिन होऊन राहिलेले असतात. मग तिथल्या सुद्धा नाड्या स्वच्छ करून तिथे सुद्धा आपल्याला किलमिष रहित अशा प्रकारचं वातावरण आपल्याला निर्माण करून देण्याचं काम प्राणायाम करतो. आणि म्हणून आपल्याला प्राणायामाला महत्व का दिलेलं आहे, तर मनावर कंट्रोल करण्यासाठी आपण प्राणायाम करत असतो किंवा मन शुद्ध करण्यासाठी मनोवह स्रोतस हे पहिल्यांदा शुद्ध होतं. त्यामुळे प्राणायाम आपण नाडी शोधन प्राणायामाच्या वेळा सुद्धा दिवसातून 3-3 वेळा सांगितलेलं आहे. तर प्राणायामाचं महत्व जास्ती आहे, हे लक्षात घ्या. प्राणायामाने जसं फक्त शारीरिक दोष निघून जातात, तसंच मनातली किल्मिष सुद्धा दूर करतो आणि सत्वगुणाला तो वाढवतो. धारणाभिश्च किल्मिषम. प्राणायामाने जसे दोष जाळले जातात, त्याप्रमाणे धारणेने पाप वा अपराध नष्ट केले जाऊन
आत्मा सुंदर झाला आहे असा विचार करावा. म्हणजेच काय, तर आपलं जे सूक्ष्म शरीर आहे, ते शरीर स्वच्छ होतंय. म्हटल्यानंतर त्यात उत्पन्न होणारे विचार, वृत्ती या सुद्धा सत्वगुणाने संपन्न असतील. तर धारणेचंही महत्त्व इथे त्यांनी स्पष्ट केलं. धारणेनं काय होणार आहे? पाप वा अपराध नष्ट केले जाऊन आत्मा सुंदर झाला आहे अशी भावना निर्माण होणार शरीरामध्ये. म्हणजे आता लक्षात घेताना प्राणायामाने काय होणार? तर शरीरातला मळ आणि मनातला मळ किंवा सूक्ष्म शरीरावरचा मळ हा प्राणायामाने नष्ट होईल आणि धारणेने पाप आणि अपराध हे नष्ट होऊन आत्मा सुंदर झाला आहे ही भावना निर्माण होईल. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. आता इथे जेव्हा साधना पद्धतीचा विचार करणार, तेव्हा हळू-हळू ते पुढे तुम्हाला येणार आहे, की जी 25 तत्व आपण सांगतो, त्यांच्यावर धारणा ही पतंजली योगसूत्रामध्ये पण सांगितलेली आहे. म्हणजे महाभूतांवर धारणा, सूक्ष्म सूक्ष्मातिसूक्ष्म गोष्टीवर धारणा करत जाणे आणि तिथे जय प्राप्त करणे, या पद्धतीनं आपण खालून वर जाणार. 25 जे तत्व आहेत त्याच्यामध्ये. तर ज्ञानेंद्रियावर जसं की उदाहरणार्थ सांगतो, की आपण जर धारणा केली, की माझ्या जिभेवर जी चव निर्माण होते, त्या चवीवर पहिल्यांदा धारणा केली आणि हळू आपल्याला पाहिजे ती चव आपण आपल्या जिभेला आणू शकतो. जर आपण अगदी ठाण मांडून जर एक साधारण 2 महिने, 3 महिने अशा विषयाची प्रॅक्टिस केली, तर आपल्याला पाहिजे तो वास आपण घेऊ शकतो. आपल्यावर स्वतःवर आपण कंट्रोल आणू शकतो. उदाहरणार्थ आमच्या ह्याच्यात अ, सांगतो, की एखाद्या गोष्टीचा आपल्याला सराव होतो. तेव्हा होतो म्हणजे काय होतं, तर आपण आपल्या मनाला ट्रेन करतो, की ही गोष्टापासून आपल्याला समजा एखाद्या गोष्टीची हानी असेल, आता उदाहरणार्थ मी माझ्या बाबतीत घडलेल्या घटना सांगतो, की जेव्हा आम्ही डॉक्टर म्हणून शिकायला जातो, तेव्हा सुरुवातीलाच डेड बॉडी फाडायची असते. त्याच्याविषयी एक उगाच आपल्याला मनात भीती असते, सगळ्यांच्याच असते. आणि त्यात वाईट म्हणजे काय, तर एक फॉर्मेलिन नावाचा द्रव पदार्थ असतो, त्याच्यामध्ये बॉडी ठेवलेली असते. तर ती जेव्हा बॉडी आपण बाहेर काढतो, तेव्हा त्याचा वास इतका उग्र असतो, म्हणजे बॉडीचा नाही, त्या फॉर्मेलिनचा वास इतका उग्र असतो, की जर त्या वातावरणामध्ये एखादा छोटा जीव जर सोडला, तर ते सरळ बेशुद्ध होऊन पडतात. पण मनुष्य मोठा असल्यामुळे त्याला तेवढा परिणाम होत नाही. पण अक्षरशः बेशुद्ध पडण्याइतकी आणि अतिशय घाणेरडा वास असलेली ती द्रव असतो, तो जो काही असतो तो. सुरुवात म्हणजे पहिले 2 दिवस तर आमच्या बरोबरच्या ज्या मुली असायच्या त्या ओकायच्या किंवा पडायच्या. पण आम्ही काय उगाच म्हणजे सुरुवातीला काहीतरी मोठं आपल्याला काय असं कोणी म्हणणार नाही म्हणून ताठ उभे राहायचो. हे खरं जरी असलं, तरी मनातून आपण सगळेजण घाबरलेलेच असतो किंवा सगळ्यांना त्याच्याविषयी घृणा निर्माण झालेली असते. पण जेव्हा ते हळू आम्ही डिसेक्शन करायला लागतो, आतमधले एक-एक पार्ट काढायला लागतो, तेव्हा त्याच्यामध्ये रुची उत्पन्न होते आणि हळू तो फॉर्मेलिनचा वास नाहीसाच होतो. म्हणजे ज्यावेळी 1 तासाचं प्रॅक्टिकल करून आपण पूर्ण बाहेर पडतो, तेव्हा आपल्याला असं वाटतच नाही, की आपण अरे पहिल्यांदा जो वास घेतलेला तो फॉर्मेलिनचा आणि आता आपण प्रॅक्टिकल संपवतोय, असं कुठे राहिला तो? असं वाटतं. तर ही आपण आपल्या मनाला दिलेलं ट्रेनिंग असतं. त्यामुळे आपण हे उत्पन्न करू शकतो याच्यावर आपला विश्वास पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न पण करून बघितले पाहिजेत. हे पतंजलीच्या योगसूत्रामध्ये सांगितलेलं आहे, की प्रत्येक इंद्रियावर जय कसा मिळवायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपण खालून वर जाणार आहोत, हे मी तुम्हाला याच्यातून सांगितलं. धारणा करणे म्हणजे त्याच्याबरोबर हा अलाइड विषय आहे. म्हणजे जेव्हा आपण प्राणायाम म्हटल्यानंतर आपण फार तर काय विचार करू, की प्राणायाम म्हटल्यानंतर आपल्याला सर्वात जास्त प्राणायाम सांगितलेला ग्रंथ मग शोधणार आपण. तेवढे सगळे 8च्या 8 प्राणायाम करून दाखवतो, 6च्या 6 करून दाखवतो. अशा पद्धतीत आपण करतो. परंतु त्याचा मूळ उद्देश काय आहे तोच विसरतो, बऱ्याच वेळा. त्यामुळे हे जे म्हणजे मूळ ग्रंथ आहेत त्यांच्यामधला स्पष्टपणा बघा, की कुठल्या गोष्टीनं काय होणार आहे. प्राणायामादी फलम.
फल काय आहे यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे की प्राणायाम केलात तर तुम्हाला हे मिळणार, धारणा केलात तर तुमच्याकडे हे होणार. तर इतकं क्लिअर आपल्याला इथे यांनी सांगून ठेवलेलं आहे. पुढे तर एवढं सांगितलेलं आहे की किती दिवसांनी तुम्हाला काय होणार. म्हणजे प्राणायाम अमुक दिवस केला तर तुम्हाला अमुक फायदा होईल किंवा अमुक सिद्धी प्राप्त होईल. अगदी क्लिअर या ग्रंथामध्ये शेवटी सांगितलेलं आहे. हळूहळू आपण तिथपर्यंत जाणार आहोत. आपण 2 गोष्टी पूर्ण केल्या. 3 गोष्टी पूर्ण झाल्या. पहिला झाला प्रत्याहार, दुसरा काय प्राणायाम, तिसरा धारणा. आता प्राणायाम कसा करायचा आणि प्राणायामाचे प्रकार काय आहेत याच्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करतायत पुढे. त्रिविध प्राणायाम रुचिकम रेचकम चैव वायोर आकर्षणम तथा प्राणायामस्त्रयः प्रोक्ता रेचक पूरक कुंभकाः. रुचिक, रेचक व वायूचं आकर्षण यांनाच रेचक, पूरक आणि कुंभक असं म्हटलेलं आहे. वायू बाहेर सोडणे, वायू आत घेणे, वायू बाहेर सोडणे आणि वायूचे आकर्षण करणे. रुचिक, रेचक आणि आकर्षण. हे तिन्ही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि या तिघांना नावं काय आहेत? तर पूरक, रेचक आणि कुंभक. आलं लक्षात? त्यामुळे 3 शब्द लक्षात ठेवायचे. रुचिक, रेचक आणि आकर्षण. मध्ये चैव शब्द आलाय बघा. रुचिकम रेचकम चैव सुद्धा कशाचं? वायूचं. आकर्षणम तथा, आकर्षण पण करायचं आहे. काय काय करायचं आहे वायूचं? तर रुचिकम, रेचकम आणि आकर्षण 3 गोष्टी करायच्या आहेत. आणि त्यांना क्रमाने तिघांना नावं काय आहेत? रुचिकमला काय नाव आहे? पूरक, रेचकमला रेचक आणि आकर्षणला कुंभक. राहील लक्षात? तर म्हणजे प्राणायामाचे 3 प्रकार इथे सांगितलेले आहेत. तेवढे 3 प्रकारच आपल्याला लिहायचे आहेत. उगाच आपण प्लाविनी इति अष्टकुंभकामध्ये जायचं नाही. हे लक्षात घ्या. प्राणायाम लक्षणम. प्राणायामाचं लक्षण किंवा प्राणायाम कसा करायचा? तर सव्याहृतीम सप्रणवाम गायत्रीम शिरसा सह त्रिः पठेद आयत प्राणः प्राणायाम स उच्यते. दीर्घ श्वास घ्यायचा आणि व्याहृतींसह, प्रणवासह म्हणजेच ओंकारासह मस्तकाने गायत्री मंत्र 3 वेळा जपावा. यालाच आयत किंवा दीर्घ प्राणायाम असे म्हणतात. आता जेव्हा इथे 3 वेळा मंत्र म्हणतायत आणि त्याला दीर्घ म्हणतायत, मग मध्यम आणि सूक्ष्म काय असेल? अंदाज असणार ना. दीर्घ सांगितलंय म्हणजे मध्यम असणार आणि सूक्ष्म पण असणार. एखादी गोष्ट 3 वेळा सांगितली आणि त्याला दीर्घ म्हटलंय, त्यातला एक काढून टाकला तर काय होईल? मध्यम होईल. 2 आणि 1 असतील. हा, 2 काढून टाकले, 1 राहील म्हणजे सूक्ष्म असेल. आलं लक्षात? ठीक आहे. आता इथे प्रश्न पडला असेल की सव्याहृती सप्रणवाम असं म्हटलेलं आहे. प्राणायाम आणि कसा करायचा आहे? सव्याहृती सप्रणव गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. कसा करायचा आहे? तर सुरुवातीला खूप जोरात श्वास घ्यायचा. नंतर काय म्हणायचं? व्याहृती म्हणायची. नंतर काय म्हणायचं? प्रणव म्हणायचा. नंतर काय म्हणायचं? गायत्री मंत्र म्हणायचा. आणि सर्वात शेवटी परत ओंकार म्हणायचा. तर ही जी पद्धत आहे, ही या पद्धतीनं 3 वेळा प्राणायाम करायचा आहे आणि त्याला दीर्घ प्राणायाम असं म्हटलेलं आहे. व्याहृती हा प्रश्न पडला असेल तुम्हाला तर साधारण माहिती सांगतो की आपल्याला ओम भूः, ओम भुवः,
ओम स्वाहा, ओम महाः, ओम जनः, ओम तपः आणि ओम सत्यम. हे सप्तलोक सांगितलेले आहेत. तर या सर्वांचा उच्चारण इथे करायचा आहे. त्यानंतर गायत्री मंत्र म्हणायचा आहे. म्हणजे ओम भूः, त्यानंतर गायत्री मंत्र. आणि त्यानंतर असं उच्चारण जे आहे ते एका श्वासामध्ये 3 वेळा व्हायला पाहिजे. म्हणजे त्यावेळच्या लोकांच्या छातीचा पण विचार आपण करायला पाहिजे. म्हणून बघा कधीतरी एकदा गायत्री मंत्र एका श्वासात किती म्हणू शकतो आपण, विचार करा. तर एवढा तर दीर्घ एक आपल्याला दीर्घ श्वासामध्ये वर घेतानाच खूप दीर्घ श्वास होतो सर. हां, दीर्घ श्वास म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस अ, करायला लागतो. हो, एक वेळ म्हणजे आतमध्ये घेत असताना, पूरक करत असताना पूर्ण एक वेळेस गायत्री मंत्र म्हणणं आणि रेचक पूर्ण रेचक करत असताना गायत्री मंत्र म्हणणं याच्यामध्येच म्हणजे चांगली दमक क्षमता लागते तोपर्यंत होत नाही ते. दमक्षमता लागते आणि तेच व्याहृतीसह म्हणायचं आहे. विथ आता हे सगळे मी तुम्हाला म्हटले ते कसे होते बघा. ओम भूः, ओम भुवः, ओम स्वाहा, ओम महः, ओम जनः, ओम तपः आणि ओम सत्यम. ह्यातलं सत्यम जर सोडलं तर बाकी सगळीकडे विसर्ग आहेत. आणि कुठेही तुम्ही आहा केलं की तुमची निम्मी श्वास संपला. आलं का लक्षात? तर या पद्धतीत आहे आणि आजही लोक उपलब्ध आहेत जे 3 मिनिटं 5 मिनिटं श्वास रोखून धरतात. व्यवस्थित कुंभक करणारे लोक आहेत. त्यामुळे छातीची क्षमता आपण वापरतो ती किती असते? 500 ml हवेची क्षमता आणि आहे एक्झॅक्टली किती? 5000 ml. प्राणायामाने आपल्याला ती वाढवायची आहे. फक्त आपण किती 1 फक्त वापरतो आपली छाती. आपल्याला वाढवता येऊ शकते ती क्षमता. त्यामुळे प्राणायाम आपण करतो त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्याला अजून परफेक्ट व्हायचं आहे ही भावना पण मनात असली पाहिजे. छातीचा प्रत्येक कोना वापरला फुफ्फुसांचा तर आपण 5000 मिली पर्यंत आपली क्षमता जाऊ शकते. यावर आपला विश्वास पाहिजे. ठीक आहे. आपण हे संपुटित प्राणायामाचं स्वरूप तुम्हाला सांगितलं. म्हणजे सुरुवातीला काय म्हणायचा? व्याहृती म्हणायची. त्यानंतर प्रणवाचा उच्चार करायचा. त्याच्यानंतर गायत्री मंत्राचा उच्चार करायचा आणि असं 3 वेळा केल्यानंतर आपल्याला संपुटित प्राणायाम आपण याला म्हणतो. किंवा सुरुवातीला हे म्हटलं, व्याहृती म्हटली, त्याच्यानंतर ओंकार म्हटला आणि त्यानंतर आपण गायत्री मंत्र म्हटला, शेवटी परत ओम म्हटला. या पुटी म्हणजे एका कंसामध्ये आहे असं गृहीत धरा. दोन्हीकडे ओंकार आहे. त्याच्यामध्ये गायत्री मंत्र आहे. तर हा संपुटित प्राणायाम झाला. ओके. संपुटित गायत्री मंत्राचं उच्चारण झालं. त्यानंतर आता हे सगळं काय आहे? तर ही हत्यारं आहेत. मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं, काल सांगितलेलं, की मला जर इथे एखादा स्क्रू काढायचा आहे, तर मला नखं लावून नखं तुटतील किंवा हे पेन वापरलं, काहीतरी केलं, तो स्क्रू बाहेर येणार नाही. त्याला काय पाहिजे? स्क्रू ड्रायव्हरच पाहिजे. म्हणजे परफेक्ट जे तुम्हाला हत्यार म्हणून दिलेलं आहे, ते हे आहे. हे प्राणायामाचं हत्यार कसं आहे आणि ते कसं वापरायचं, या दोन्ही गोष्टी तुम्हाला इथे त्यांनी दिलेल्या आहेत. आता ही प्रत्येक ग्रंथामध्ये वेगवेगळे हत्यारं वेगवेगळ्या पद्धतीनं वापरायला त्यांनी दिलेली आहेत. हे तंत्र त्यांनी शिकवलेली आहेत आपल्याला. आता हे करून बघणं हे आपलं काम आहे. ग्रंथ शिकवणं एक भाग आहे आणि करून बघणं हे आपलं काम आहे. त्याच्यानंतर रेचक लक्षणम. उत्क्षिप्य वायुम आकाशे शून्यं कृत्वा निरात्मकं शून्यभावे नियुञ्जीयात् रेचकस्येति लक्षणम. रेचकस्य इति लक्षणम म्हणजे रेचकाचे लक्षण सांगतायत. शरीर उत्क्षिप्य वायुम आकाशे. आकाशामध्ये वायूला उत्क्षिप करायचं आहे, बाहेर टाकायचं आहे. शून्यं कृत्वा निरात्मकं. आतमध्ये जे अंतःकरण म्हणजे आतलं जे आहे ते शून्य करावं. म्हणजे छातीमध्ये पूर्ण वायू आपल्याला पूर्णत्वाने बाहेर टाकायचा आहे रेचक करताना. शून्य भावे. आता भावनांविषयी पण सांगतात. म्हणजेच आपल्या ज्या वृत्ती आहेत त्या सुद्धा आपल्याला पूर्णत्वाने काढून टाकायच्या आहेत. काहीही मनात, चित्तामध्ये वृत्ती शिल्लक ठेवायच्या नाहीयेत त्याच्याबरोबरच.
शून्य भावे नियुंजियात रेचकस्येति लक्षणम. शून्य भावात जाईपर्यंत आपल्याला रेचक करायचा आहे. आता इथे यांनी अर्थ कसा दिलाय बघा. शरीरातील सर्व हवा बाहेर टाकून अंतःकरण वायुरहित करावे व दृष्टी शून्यात लावावी, यालाच रेचक स्थिती असे म्हणतात. मी सांगितलंय तो पण अर्थ याच अनुषंगाने आहे. आपल्याला श्लोकार्थ जसं तसा जर बघायचा असेल तर मी सांगितलं तसं आहे. रेचक झालं. त्यानंतर पूरक लक्षणम. पूरक काय आहे बघा. वक्त्रेण उत्पलनालेन. उत्पल म्हणजे आहे माहिती कोणाला? उत्पल म्हणजे कमळ आणि उत्पलनाल म्हणजे काय? कमळाचा देठ. पूर्वीच्या काळी काही स्ट्रॉ नव्हत्या, प्लॅस्टिकच्या स्ट्रॉ मिळत नव्हत्या, त्यामुळे स्ट्रॉच्या जागी ते कायम उपयोग काय कशाचा करायचे? कमलनाल. बस्ती शिकलायत तुम्ही सगळ्यांनी. आपण षटक्रिया शिकलेल्या बऱ्यापैकी लोक असतील इथे. तर त्याच्यामध्ये सुद्धा जी बस्ती सांगितलेली आहे ती पाण्यात कमलनाल संडासच्या जागी टाकून पाण्यात बसावे अशा प्रकारचा उल्लेख आहे तिथे. आणि मग नवली करावी. त्याच्यामुळे आतमध्ये वायूचं आकर्षण होऊन कमलनाळेतून जेवढं पाणी उदद्वारातून आतमध्ये जाईल त्यानं बस्ती ही उपक्रम होतो. म्हणजे क्रिया ज्या सांगितलेल्या आहेत त्यातली बस्ती. तर इथे कमलनालीचा उल्लेख आहे. तर कसा उल्लेख आहे? तर वक्त्रेण उत्पलनालेन तोयम आकर्षयन नरहा. जसं पाणी पिण्यासाठी कमलनाळेचा वापर करून पाणी पिण्यासाठी कमलनाळेचा वापर करता येतो. एवं वायुर ग्रहितव्यः पूरकस्येति लक्षणम. तशा पद्धतीने तोंड करून वायूचे आकर्षण करावे. म्हणजे जितक्या स्लोली आपण कमळनालेनं समजा पाणी प्यायला सुरुवात केली तर आपल्याला तोंडाचा चंचू करावा लागेल, त्याच्यात ती धरावी लागेल आणि मग आपण त्याचं आकर्षण करू. तर तसं जे तोंड म्हणजेच आपल्याला जी छोटी जागा तोंडात आपण जे ओठांनी करणार त्याच्यातून वायू आतमध्ये आपल्याला घेता आहे, आकर्षित. म्हणजे तोंडानं पूरक करायला यांनी इथे सांगितलेला आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे शीतकारी शीतलीच्या जवळपास जाणारा हा प्राणायाम पूरक त्यांनी सांगितलेला आहे. मुखाने वायूचे शरीरात आकर्षण करावे यालाच पूरक असं म्हणतात. म्हणजे पूरक सांगताना हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. कमळनाळेच्या देठाप्रमाणे म्हणजे कमळाच्या देठानं पाणी ओढताना जसं तोंडाचा चंचू होतो तसा तोंडाचा चंचू करून हवा आत ओढायची आहे, त्याला पूरक सांगितलेलं आहे. आता कुंभक काय झालं? रेचक झालं, पूरक झालं. 1 मिनिट मी जरा पंखा लावतो. ओके. कुंभक लक्षणम. नोच्छ्वासन न च निश्वासन. म्हणजे श्वास पण नाही आणि निश्वासन पण नाही. नैव गात्र आणि चालयेत. गात्रांचं चलनवलन पण करायचं नाहीये. गात्र म्हणजे हात पाय वगैरे आपले जेवढे स्नायू आहेत ते सगळे. त्यांचं कुठलीही हालचाल होता कामा नाही. नोच्छ्वासम, उच्छ्वास नको, निश्वास नको आणि गात्रांचं चालन पण होता कामा नाही. एवं भावम नियुंजियात कुंभकस्येति लक्षणम. भावनांचं किंवा स्थिर ठेवण्यात हा भाव, स्थिरत्वाचा जो भाव आहे तो स्थिरावणे म्हणजेच कुंभक, हे कुंभकाचं लक्षण आहे. म्हणजे ज्या ठिकाणी उच्छ्वास पण नाहीये, श्वास पण नाहीये अशी स्थिती म्हणजे कुंभक आहे. कुठलीही हालचाल, गात्रांची कुठलीही हालचाल नाहीये अशी स्थिती जी आहे ती म्हणजे कुंभकाची स्थिती आहे. अंधवत पश्य रूपाणी शब्दम बधिरवत शृणुः काष्ठवत पश्य वै देहम
प्रशांतस्येति लक्षणम. आता इथे कुंभक जेव्हा सांगतात त्यावेळी सुद्धा आपल्याला श्रेष्ठ काय सांगितलेलं आहे? बहिकुंभक आपल्याकडे श्रेष्ठ सांगितलेलं आहे, बरोबर आहे. बहिकुंभकाचा आपल्याला अभ्यास करायला सांगितलेला आहे बाकीच्या ग्रंथांमध्ये सुद्धा, कुठल्या हठयोग ग्रंथामध्ये सुद्धा. इथे पण त्यांनी तेच सांगितलंय बघा. इथे काय सांगतायत तर प्रशांतस्येति लक्षणम. इथे प्रशांत मनाला शांत करण्याचा उपाय म्हणून इथे प्राणायामाचा वापर केलेला इथे पण दिसतो. लक्षण सांगताना प्रशांतस्येति लक्षणम म्हणून त्याचा शेवट केलेला आहे. तर अंधवत पश्य रूपाणी, आंधळ्याप्रमाणे रूप पाहावे, बहिऱ्याप्रमाणे शब्द ऐकावा. म्हणजेच आंधळा जर बघायचं ठरवलं तर काय बघू शकेल? शक्य आहे का त्याला? नाही. का तर त्याचं इंद्रिय बाह्य विषयांकडे प्रवृत्तच नाही. जर काय बहिऱ्याला ऐकायचं ठरवलं त्यानं तरी ऐकायला येतंय का? नाही. मग तद्वत व्हायचं आहे आपल्याला. त्यांच्यासारखं तुम्ही व्हा. त्यांच्यासारखं हे रूपादिय पंच विषय आहेत त्यांच्याकडे आपण आंधळ्याप्रमाणे बहिऱ्याप्रमाणे व्हायचं आहे. आणि काष्ठवत पश्यवै देहम. देहाला कसं बघायचं आहे? काष्ठवत, म्हणजे त्याच्याकडे काष्ठ म्हणजे सुक लाकूड. सुका लाकडामध्ये जिवंतपणा असेल का? नाही. म्हणजे आपल्या शरीराला अशा पोझिशन मध्ये आणायचं आहे की त्याला कुठलीही संवेदना होता कामा नये. त्याच्यावरून सुद्धा त्यांच्या कर्मेंद्रिय असेल, कुठलंही इंद्रिय असेल, त्याच्याकडून येणारे जे विषय आहेत, म्हणजे समजा एखादा ध्यानाला बसलेला आहे, त्याला पाठून कोणतरी टोचलं किंवा एखादी मुंगी चावली तर त्याला त्याची जाणीव पण होणार नाही. काष्ठवत व्हायला पाहिजे. बहिकुंभक म्हणा किंवा अंतकुंभक म्हणा, याच्यामध्ये श्वास बाहेरही जात नाही आणि श्वास आतही येत नाही, अशी जी परिस्थिती असते ती बहिकुंभकामध्ये येते. त्यामुळे बाह्य कुंभकामध्ये तसंच राहणे बराच वेळ आणि विषयांपासून मनाला परावृत्त करणे आणि देहाला काष्ठवत समजणे, म्हणजेच त्यांच्याकडून येणाऱ्या सर्व संवेदनांचा त्याग करणे, अशा पद्धतीत आपल्याला कुंभक लक्षण सांगितलेलं आहे. पुढचं आहे धारणा लक्षण. आता काय काय बघितलं आपण? पहिल्यांदा सांगितलं त्यांनी प्रत्याहार, बरोबर. त्यानंतर प्राणायामाचं वर्णन केलं. त्यातही 3 प्राणायाम सांगितले, रुचिकम, रेचकम आणि आकर्षणम. त्यांना नावं दिली, बरोबर. रेचक, पूरक आणि कुंभक. आणि त्यानंतर प्राणायाम लक्षणम सांगितलं, प्राणायाम कसा करायचा ते सांगितलं. त्याच्यातलाही उत्तम प्राणायामाचं लक्षण सांगितलं. काय काय करायचं आहे? व्याहृती हा शब्द लक्षात ठेवायचा. इथे व्याहृती त्यांनी सगळ्या सांगितलेल्या नाहीयेत, परंतु तुम्हाला एक माहिती पाहिजे म्हणून मी सांगितल्या. त्यानंतर प्रणवाचं उच्चारण आहे आणि गायत्री मंत्र आहे आणि असं 3 वेळा केल्यानंतर जो होतो तो उत्तम प्राणायाम किंवा दीर्घ प्राणायाम, बरोबर. त्यानंतर रेचक, पूरक आणि कुंभक या तिघांमधल्याही गोष्टी कशा करायच्या आहेत ते सांगतात. रेचक कसं आहे तर अंतःकरण वायुरहित करायचं आहे किंवा अंतःकरणामधल्या सर्व वृत्तींना सुद्धा बाहेर काढून टाकायचं आहे. मलिनता बाहेर काढून टाकणे हे रेचकाचं इथे लक्षण सांगितलेलं आहे. सर्व हवा शरीरातली बाहेर काढून टाकायची आहे. पूरक लक्षण कसं सांगतात? पूरक कशानं करायचं आहे? नाकानं करायचं आहे का? नाही, मुखानं करायचं आहे, बरोबर. तो कसा करायचा आहे तर कमल नाल वापरून जसं पाणी पितो माणूस तसं तोंड करायचं आहे आणि हवा आत ओढून घ्यायची आहे. आणि नंतर जी हवा आत ओढून घेतलेली आहे तिला आतच थांबवायची आहे. कुंभक करायचा आहे. त्या कुंभका वेळी काय सांगतात करायचं आहे? उच्छ्वास नको, निश्वास नको आणि गात्रांची कुठलीही हालचाल पण नको. 3 कंडिशन मीट झाल्या पाहिजे. ओके. आणि इंद्रियांना कसं वश करायचं आहे
तर अंधा म्हणजे आंधळा ज्याप्रमाणे बघतो, बहिरा ज्याप्रमाणे ऐकतो, तशा पद्धतीनं आपल्याला इंद्रियांवर आपल्या कंट्रोल ठेवायला शिकायचं आहे. म्हणजेच त्यांना त्यांच्या विषयापासून परावृत्त करायचं आहे. या स्थितीला कुंभक असं म्हटलेलं आहे. लिहिता येईल पेपरमध्ये व्यवस्थित. कुठेही श्लोकांची गरज आहे असं मला वाटत नाही. फक्त पॉइंट्स लक्षात ठेवायचे आणि श्लोक हे सगळे पॉइंट देण्यासाठीच असतात. त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी या पॉइंट देण्यासाठीच असतात. फक्त आपण नंतर खाली विस्तार करतो आणि आपणच त्याच्यात फसत असतो. पॉइंट वाईज आपण लक्षात ठेवायचं. पुढे धारणा लक्षणम. मनः संकल्पकम ध्यात्वा संक्षिप्यात्मनि बुद्धिमान धारयित्वा तथात्मानं धारणा परिकीर्तिता. मनः संकल्पकम, इथे त्यांनी संकल्प करणे हा मनाचा विषय आहे. संकल्प आणि विकल्प हे मनाचे दोन पद्धती आहेत. मन आपलं संकल्प विकल्पात्मक असतं असं आपण म्हणतो. म्हणजे मनाचा शरीरामध्ये काम काय आहे? संकल्प आणि विकल्प. आलं लक्षात? जशी बुद्धी ही सद असद विवेकनी बुद्धी असं बुद्धीचं वर्णन आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा सद आणि असद या मार्गाने विचार करणे, एखादा विषय समोर आला तर त्याचं विश्लेषण करून त्याच्यात खरं काय खोटं काय याची जाणीव करून घेणे ही काम कोणाचं आहे? बुद्धीचं आहे. संकल्प आणि विकल्प हे मनाचं काम आहे. आलं लक्षात? तर आता इथे त्यांनी काय सांगितलं? मनः संकल्पकम ध्यात्वा संक्षिप्यम आत्मनि बुद्धिमान. बुद्धिमान माणसानं काय करायला पाहिजे? तर मनानं संकल्प केला पाहिजे. कसला संकल्प केला पाहिजे? तर मनाला आत्म्याकडे प्रवृत्त करण्याचा संकल्प केला पाहिजे. लक्षात? म्हणजेच त्याची जी बाह्य धाव आहे विषयांप्रती ती कमी करायला पाहिजे आणि त्याला इन्व्हर्ट केलं पाहिजे, अंतर्मुख केलं पाहिजे. तर त्याला आत्म्यामध्ये प्रक्षेपित करून जसा दृढता धारण करावी त्याप्रमाणे आत्म्याचे ठिकाणी जीवात्म्याचे ऐक्य करावे यालाच धारणा असे म्हणतात. आता मनाचं इथे मनावर धारणा करण्यासाठी इथे त्यांनी आपल्याला प्रेरणा दिलेली आहे. मनानं करायचं काय आहे? तर मनाला आतमध्ये वळवायचं आहे आणि त्याला प्रक्षेपित कुठे करायचं आहे? अँटिना आहे समजा मन हे. तर बाहेरच्या विषयांच्या प्रती त्याला जी भूक आहे ती काढून घेऊन त्याला आतल्या बाजूला आत्म्यावर प्रक्षेपित करायचं आहे. आलं लक्षात? सिंपल शब्द. तर बुद्धिमान माणसानं हे करणे यालाच आपण काय म्हणतो? धारणा असं म्हणतो. आलं का लक्षात? धारणेचा विषय इथे क्लिअर मनावर केंद्रित आहे हे आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मनाला आत्म्यावर फोकस करणे म्हणजे धारणा. सिंपल एका शब्दात लक्षात ठेवण्यासाठी. पेपरमध्ये आपल्याला व्यवस्थित लिहायला लागेल. पुढे आपण जी षडंग बघतोय त्याच्यामधलं आपण आता धारणा बघितलं. सगळ्यात त्याच्या नंतरचं जे आहे ते तर्क आहे आणि सर्वात शेवटचं समाधी आहे. त्याच्या पुढचं तर्क. आगमस्या विरोधेन गुहनम तर्क उच्यते. आगम ग्रंथ म्हणजेच जे आपले श्रुती ग्रंथ आहेत त्यांच्यामधलेच म्हणजेच आपले वेदोक्त ग्रंथ. आलं लक्षात? किंवा वेदाचे ग्रंथ. तर उहनम म्हणजे त्यांच्याविषयीची चर्चा गप्पा किंवा त्यांच्याविषयीचं बोलणं चालणं याच्यामधनं याला तर्क असं म्हणतात. आगमस्या विरोधेन उहनम तर्क उच्यते तर्क लक्षणम आह आगमस्येति श्रुती अनुगृहीत उहन एव तर्क इत्य विधीयते. श्रुती अनुग्रहित म्हणजे श्रुती ग्रंथांद्वारे
श्रुतींनी अनुग्रहित झालेले जे ग्रंथ आहेत त्यांचं सुद्धा उहन करणे म्हणजेच काय, तर त्याच्यामधून उहन करणे या शब्दाचा जर व्यवस्थित अर्थ जर बघायला गेला तर ताक घुसळून लोणी काढणे. म्हणजे कसं, तर मी आता समजा मगासपासून आपण एक मोठा श्लोक बघितला, त्याचा सगळा अर्थ बघितला आणि मग सर्वात शेवटी मी एकच वाक्य काय सांगितलं, तर मनाला आत्म्यावर केंद्रित करणे म्हणजे धारण. म्हणजेच काय, तर उहन केलं, त्या श्लोकाचा सांगोपांग अर्थ बघितला, परंतु लक्षात ठेवण्यासाठी एक त्यातून काहीतरी निष्कर्ष आलो. तर हे उहन करण्यासाठी आपल्याला तो ग्रंथ वाचला पाहिजे, तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये सांगितलेल्या साराविषयी जाणीव होईल. तर हे जे संकल्प विकल्प म्हणजे सगळ्या बाजूंनी त्याचा अभ्यास करणे म्हणजे उहन. आलं लक्षात? तर हे कसले ग्रंथ असले पाहिजेत, तर श्रुतींनी अनुगृहीत असलेले ग्रंथ. म्हणजेच वेदांना मानणारे ग्रंथांमध्येच उहन करायचं आहे, वेदांना न मानणाऱ्या ग्रंथांमध्ये उहन करायचं नाही आहे. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला जी तुम्हाला हे आहेत ना, दर्शनशास्त्र आहे ना, त्याच्यामधली आस्तिक आणि नास्तिक आहेत ना. आस्तिक म्हणजे काय, नास्तिक म्हणजे काय माहिती आहे व्यवस्थित? सांगा बघूया कोणीतरी. आस्तिक दर्शन म्हणजे आस्तिक म्हणजे वेदांना मानणारे, हा वेदातील विचार मानणारे. नास्तिक म्हणजे वेदांना मानणारे. बरोबर. तर जे श्रुती ग्रंथ आहेत त्यांना मानणाऱ्या ग्रंथांचं उहन यांनी करायचं आहे. म्हणजे कसं, श्रुती आपण बघितलं की उपनिषदांपर्यंतच्या आपण वेद ग्रंथ वाङ्मय असं म्हणतो. त्याच्या खाली काय काय निर्माण झालंय, तर भगवद्गीता त्याच्या खाली निर्माण झाली आहे. सर हा, उपनिषदांनाच आपण म्हणजे श्रुती ग्रंथच म्हणतो ना, म्हणतो ना. म्हणजे म्हणजे पूर्वापार कथ आलेलं हा आहे तेच उपनिषदामध्ये आहे, म्हणून ते श्रुती ग्रंथ असं आहे ना सर. हा, मी काल ते आपल्या लेक्चर मध्ये होतात ना तुम्ही, तर काल मी एकदम क्लिअर सांगितलेलं बघा, की वेद म्हणजे काय हेच आपल्याला माहिती नाहीये आणि मग गोंधळ होतोय सगळा. वेद म्हणजे एक मोठं ग्रंथावली आहे, म्हणजे भरपूर ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये. वेद म्हणजे काय, तर 4 वेद आपण पटकन सांगून टाकतो, पण 4 वेद म्हणजे किती ग्रंथ हे आपल्याला माहिती नसतं. तर मग त्याची ग्रंथ कुठले कुठले ग्रंथ हे महत्वाचे आहे. संहिता ग्रंथ, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक आणि उपनिषद हे सगळे मिळून वेदांची रचना झालेली आहे. हे आधी डोक्यात फिट करून टाका. आलं का लक्षात? वेद म्हणजे काय, तर वेद म्हणजे एवढे सगळे ग्रंथ म्हणजे वेद. आलं का लक्षात? वेदोक्त जे आपण सगळं म्हणतो, ज्यांना श्रुती आपण म्हणतो, ते सगळं ह्या 4 मध्ये येणार. आलं लक्षात? तर त्यांनी प्रेरित झालेले जेवढे ग्रंथ आहेत, म्हणजे आता समजा खाली हे सगळं झालं साहित्य, वैदिक साहित्य, म्हणजे ज्याला आपण सर्वात पुरातन आपल्या शास्त्रानुसार म्हणतो. मग त्याच्या खाली आल्यानंतर आस्तिक झाले, नास्तिक पण झाले, बरोबर आहे. चार्वाक दर्शन नावाचा ग्रंथ पण झाला. पण इथे तर्क लक्षणामध्ये त्या चार्वाक दर्शनाचं उहन करायचं की नाही करायचं, सांगा बघू. नाही करायची. हा, का नाही करायचं? कारण ते वेदांना मानत नाही. वेदांना मानत नाहीत म्हणजेच नास्तिक आहे. आणि नास्तिक इथे आहे. त्यांनी शब्द कसा वापरलाय, तर श्रुती अनुग्रहित, म्हणजे श्रुतीने अनुग्रहित जे ग्रंथ आहेत त्यांचंच अध्ययन करायचं आहे. मग कुठल्या ग्रंथांचं करावं लागेल, जे आपल्याला आहेत अभ्यासाला? पतंजली आहे, बरोबर, हठप्रदीपिका आहे, किंवा असे जे ग्रंथ आहेत ज्यांच्यामध्ये वेदांना मान्यता आहे, भगवद्गीता आहे, या ग्रंथांचं उहन करायचं आहे. आणि कोणाचं नाही करायचं हे पण इथे क्लिअर केलेलं आहे. तर यांच्याविषयी विचार विमर्श करणे म्हणजेच तर्क करणे. आलं लक्षात? तर हे म्हणजेच तर्क लक्षणम. आता इथे जर सामान्य विचार बघितला, की याच्याविषयी जर असा विचार करून तुम्ही बघितला, तर काय याचा हे सांगण्यामागे उद्देश काय असू शकतो, विचार करून बघा. आपण नुसतंच वाचत जाणे आणि लक्षात ठेवणे एवढंच विचार न करता त्याच्या पाठीमागे त्यांची पीठिका काय असेल, त्यांनी काय विचार केला असेल आणि तर्क
हे षडंग योगामध्ये एक अंग सांगितलं असेल, तर षडंग योग सांगतानाच त्यांनी काय पहिल्यांदा सांगितलंय की हा मध्यम श्रेणीच्या योग्यांसाठी आहे. म्हटल्यानंतर त्यांच्यासाठी त्यांची जी भूमिका आहे ती तयार करण्यासाठी जे उच्च श्रेणीचे लोक आहेत त्यांचं जे लिखाण आहे ते उपयोगी ठरू शकतं. म्हणजे समजा एखाद्यानं भगवद्गीता व्यवस्थित वाचली, जो उच्च श्रेणीचा नाहीये, मध्यम किंवा न्यूनतम श्रेणीचा साधक आहे, त्यानं भगवद्गीता व्यवस्थित वाचली तर त्याचा मार्ग तो निश्चित करू शकतो, कारण तो श्रुती अनुग्रहित ग्रंथ आहे. आलं लक्षात? आणि मग त्याला साधना करण्यासाठी त्यांनी बाकीचे अंग पण व्यवस्थित देऊन ठेवलेली आहेत. या अंगाने तू साधना कर आणि जेव्हा तुला तर्कवितर्क करण्याची जरूरत पडेल त्यावेळी तू श्रुती अनुग्रहित ग्रंथचं वाचन कर. अशा पद्धतीत त्यांना माणसाला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी त्याला गायडन्स मिळावा म्हणून त्यांनी हे उहन करायला इथे सांगितलेलं आहे. आता पुढे आहे समाधी, सर्वात शेवटचं अंग. आज मी सरांना म्हटलेलं की थोडा वेळ मी जास्ती घेतो म्हणून, कारण मला परवा बाहेर जायचं आहे. तर तुम्हाला सगळ्यांना आहे ना वेळ? हो सर. चालू शकतं ना? हा. तर समाधी लक्षणम समम मन्येत यम लब्ध्वा स समाधी प्रकीर्तितः. जीव व आत्मा हे एकच आहेत किंवा जीव व ब्रह्म हे एकच आहेत ही जाणीव ज्यामुळे होते त्याला समाधी असं म्हणतात. कल्पना आहे हे सिंपल, आपण सगळ्या योगाच्या ग्रंथांमध्ये आपल्याला ही अवस्था समाधी अवस्था हे सांगण्याची गरज नाही. बरोबर आहे? योगाच्या सर्व ग्रंथांमध्ये हे आपल्याला बघायला मिळतं. आणि काल सुरुवातीला पण मी सांगितलेलं 20 उपनिषद आहेत जी योगाची म्हणून मानली जातात. त्याच्यामध्ये योग वर्णन केलेलं आहे. इथे पण समाधी जी म्हणून जे वर्णन केलेलं आहे तेच तुम्हाला खाली सगळ्या ग्रंथांमध्ये समाधी म्हणजे दोन नसून एकच आहे अशा पद्धतीची जाणीव निर्माण होणे म्हणजे समाधी. आता समाधी सिद्धी उपाय हा, आता हे सगळं करायचं बरोबर आहे, पण त्याचा विधी कशा पद्धतीत करायला पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे, कुठल्या गोष्टीने आपल्याला जास्ती फायदा होऊ शकतो, याच्यातल्या सूक्ष्म ज्या गोष्टी आहेत त्याच्याविषयी सुद्धा इथे विवेचन केलेलं आहे. जनरली असं उपनिषदांमध्ये किंवा वेद ग्रंथांमध्ये आढळत नाही. सगळीकडे गर्भित अर्थ असलेले श्लोक बघायला मिळतात, पण इथे मात्र तसं नाहीये. व्यवस्थित त्यांनी वर्णन करून ठेवलेलं आहे की कसं असावं. भूमौ दर्भासने रम्ये सर्व दोष विवर्जिते. सर्व दोषांनी विरहित अशा प्रकारचं भूमी सिलेक्ट करायची आहे. भूमी व्यवस्थित सिलेक्ट करायची आहे आपल्याला. दोषांनी वर्जित असलेली भूमी सिलेक्ट करायची आहे आणि दर्भासन त्याच्यावर घालायचं आहे. दर्भ नावाचा काय असतं? गवत असतं. हा, त्या गवताला सुकवून त्याच्यापासून डाळी जशी असते आपल्याकडे तशा पद्धतीत आसन बनवलं जातं आणि ते आसन हे यांनी सर्वश्रेष्ठ आसन मध्ये सांगितलेलं आहे. अजून कुठे सांगितलेलं आहे? काही झालंय तुम्हाला आसनाविषयी? भगवद्गीताचे झाले तुमचे हे पूर्ण झालंय का भगवद्गीतेचं? चालू आहे सरांचं. ओके ओके, येईल पुढे, तिथे पण येणार आहे हे सगळे उल्लेख. पण इथे सांगताना काय सांगितलंय? श्रेष्ठ आसन कुठलं? दर्भासन. ओके. हो सांगितलं. हा. सांगितलं हे पण. तर कृत्वा मनोमयीं रक्षाम जप्त्वा वै रथमंडले. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आसनं श्रेष्ठ सांगितलेली असू शकतात. वेगवेगळे ग्रंथ वेगवेगळ्या अँगलनं विचार करतात. त्याच्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवण्यासारखं आहे की इथे मात्र दर्भासन सांगितलेलं आहे. कृत्वा मनोमयीं रक्षाम जप्त्वा वै रथमंडले. आता इथे काय सांगितलेलं आहे? जप करायला सांगितलेलं आहे. कशाचा?
रथमंडलाचा. रथ म्हटल्यानंतर आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे? प्रणव प्रणव किंवा ओंकार. ओंकार या प्रणव रथावर बसूनच आपल्याला अमृतनाद म्हटल्यानंतर रथ लक्षात आला पाहिजे आणि त्याचा नाद, ओंकाराचा नाद, या महत्वाच्या गोष्टी आहेत. मग इथे त्यांनी रथमंडलात जप करायला, रथमंडलावर जप करायला सांगितलेला आहे. व्याहृतीसह जप करून रक्षण करावे. पद्मकम स्वस्तिकम वापी भद्रासनम अथापि वा बध्वा योगासनम सम्यक उत्तराभिमुख स्थितः. आता आसनं करायला सांगितलेली आहेत इथे. आता जेव्हा अपि आणि वा असे शब्द येतात तेव्हा हे किंवा ते अशा पद्धतीत मानायचं. अपि किंवा वा. तर याच्यामध्ये पर्याय ठेवलेले आहेत त्यांनी. सुद्धा आणि अथवा अशा पद्धतीत हे दोन्ही शब्द आहेत, अपि आणि वा. तर काय काय सांगतात? पद्मकम म्हणजे कुठलं आसन? पद्मासन. स्वस्तिकम म्हणजे स्वस्तिकासन. या दोघांमधलं कुठलंही. वा अपि, अपि म्हणजे आणिच, आणखी कुठलंही आसन. म्हणजेच जे आसन आपल्याला सहूलियत देऊ शकतं की आपल्याला समाधीपर्यंत पोहोचता येईल, धारणा करता येईल, प्राणायाम करता येईल, असं कुठलंही आसन आपल्याला वापरता येईल. म्हणजेच ध्यानात्मक आसनं म्हणून जे आपण कॅटेगरी केलेली आहे त्यातल्या कुठल्याही आसनामध्ये बसायची यांनी परमिशन दिलेली आहे. पण इथे उल्लेख मात्र दोनच आसनांचा आलेला आहे. उल्लेख कशाचा आलाय? तर पद्मकम आणि स्वस्तिकम दोनच आसनांचा उल्लेख आला, परंतु भद्रासनाचा पण आला तिसरं. बध्वा योगासनम सम्यक, सम्यक अशा प्रकारचं आसन घालून बसायचं आहे. आणि उत्तराभिमुख स्थितः, कुठल्या दिशेला तोंड करून बसायचं आहे? उत्तर दिशेला. त्यांनी पूर्व दिशा सांगितलेलीच नाही, उत्तर दिशेलाच तोंड करून बसायचं आहे. नासिका पुटम अंगुल्या पिधायै एकेन मारुतम आकृष्य धारयेत अग्निम शब्दमेव विचिंतयेत. आता या सगळ्याचा अर्थ बघा कसा आहे. नासिकापुटम अंगुल्याम पिधायै म्हणजे नासिकापुटांना बोटांनी काय करायचं आहे? दाबायचं आहे. आणि एकेन म्हणजे एका नासिकेनं, मारुतम आकृष्य, मारुत म्हणजे वारा, वारा आकृष्य म्हणजे आत ओढायचा आहे, म्हणजे एका नासिकेनं श्वास घ्यायचा आहे. कसं करायचं आहे? तर बोटांनी नासिकाचे जे मार्ग आहेत त्यांना दाबायचं आहे आणि एका नाकपुडीनं श्वास घ्यायचा आहे. आता इथे धारयेत अग्निम शब्दमेव विचिंतयेत असं मात्र सांगितलेलं आहे. याचा अर्थ काय आहे? तर श्वास आत घेतल्यानंतर मूलाधार चक्राच्या ठिकाणी बंध लावायला सांगितलेलं आहे, धारण करायला सांगितलेलं आहे. तिथे त्याचं उत्सर्जन होऊ नये याच्यासाठी बंध लावायला सांगितलेलं आहे, धारण करायला सांगितलेलं आहे. म्हणजेच अग्नीचं रक्षण खालच्या दिशेने तो जाता कामा नये. ओम इति एकाक्षरम ब्रह्म ओम इति एतद न रेचयेत दिव्य मंत्रेण बहुधा कुर्यान मंगल विमुक्तये. पश्चाध्यायित पूर्वोक्त क्रमशो मंत्रविद बुधः स्थूलादि स्थूल सूक्ष्मं च नाभेर ऊर्ध्वम उपक्रमः तिर्यक
ऊर्ध्वम अधो दृष्टिम विहाय च महामतिः स्थिरस्थायी विनिष्कंपः सदा योगम समभ्यसेत. हळूहळू आपण जाऊया 22 पर्यंत आधी पूर्ण करूया. आता ओम हे एकाक्षर आहे, तेच ब्रह्म आहे. याबद्दल आपण हे जे अमृतनाद उपनिषद आहे त्याचा जर अमृतनाद कोणाचा नाद? ओंकाराचा नाद. त्यामुळे या ग्रंथामध्ये ओंकाराचा नादावर भर असणार यात काही शंका नाही. त्यामुळे इथे त्यांनी महत्व त्याचं वर्णन केलंय. ओंकार हे एकाक्षर ब्रह्म असून त्याचे उच्चारण करताना श्वास बाहेर सोडू नये. आता तुम्ही जर उच्चारण करताना श्वास बाहेर नाही सोडायचा म्हटलं तर शक्य आहे काय हो? शक्य नाही. म्हणजेच मनातल्या मनात करायला सांगितलेलं आहे. आलं लक्षात? ठीक आहे. म्हणजे आपण हे समजून घ्यायला पाहिजे. या दिव्य मंत्राने बहुतेक करून मलांचे निस्सारण करावे. आता हे मल कसले? तर सूक्ष्म शरीरातले मळ किंवा चित्तातले मळ जे आपल्याला दूर करायचे आहेत. आता इथे चित्ताचे मळ जर विचार केले तर 2 आहेत. कुठले? रज आणि तम. सत्व हा गुण सांगितलेला आहे. आलं लक्षात? प्रकाशशील चित्त किंवा सत्व गुणाने युक्त चित्त हे शुद्ध चित्त आहे आणि त्याच्यामध्ये रज आणि तम जेव्हा येतात त्यावेळी त्याच्यामध्ये मळ येतो असं आपण म्हणतो. त्यांचं निराकरण आपल्याला इथे करायचं आहे. मंत्र जाणणाऱ्या बुद्धिमान माणसाने पूर्वी सांगितलेल्या प्रमाणे, पूर्वी जसं सांगितलेलं आहे प्राणायाम करताना आपण मंत्र जप कसा करायचा आहे, ओंकाराचा गायत्री मंत्र कसा म्हणायचा आहे, सर्व मागे शिकवलं. त्या पद्धतीने क्रमाक्रमाने ओंकाराचे ध्यान करावे. नाभीच्या वर स्थूल, सूक्ष्म, अतिसूक्ष्म अशा क्रमाने हे ध्यान करावे. आता आपण जेव्हा आपल्या शरीराचा विचार करतो तेव्हा आपल्याला कोश ही संकल्पना बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. तर ती कशी आहे? तर बाहेरून आतमध्ये आहे. बाहेरचा सर्वात जे आपलं आहे त्याला आपण अन्नमय कोश म्हणतो. त्याच्या आतमध्ये काय आहे? प्राणमय कोश आहे. त्याच्या आतमध्ये काय आहे? मनोमय कोश आहे. अशा पद्धतीत आपण बाहेरून आतमध्ये शरीराचा विचार करत जातो. सर्वात आतमध्ये काय आहे? गाभा. तर जे चैतन्य शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे ते आहे आणि ते म्हणजेच ब्रह्म आहे. इथपर्यंत पोचणे, बाहेरून आतमध्ये शरीरामध्ये पोचणे, या संकल्पनेवर आधारित हा श्लोकाचा अर्थ आहे. ओके. नाभीच्या वर स्थूल, सूक्ष्म, अतिसूक्ष्म अशा क्रमाने हे ध्यान करावे. बाहेरून आतमध्ये जेव्हा तुम्ही शरीरामध्ये अंतर्गत जात जाणार, म्हणजेच आपल्या इंद्रियांना अंतर्मुख करत जाणार, तसा तुम्ही आत्म्याचा वेध घेत जात जाणार. परब्रह्माकडे पोहोचण्याचा मार्ग तुमचा हा अंतर्मुख झाल्यानंतरच आहे असं या सूत्रातून सुचवायचं आहे. आणि हे करत असताना आपल्याला काय करायला लागणार आहे? तर जी विधी सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये जसा जप करायला सांगितलेला आहे त्याचा जपाचा आपल्याला इथे मळ काढून टाकण्यासाठी उपयोग होणार आहे. त्याचबरोबर बाहेरून आतमध्ये विषयांना बाधा करून आपल्याला इंद्रियांना आत नेता येणार आहे, मनाला आत्म्यावर फोकस करता येणार आहे. या सर्व गोष्टींसाठी ही प्रक्रिया ते सांगतायत. तिरकी वर खाली अशी दृष्टी एकाग्र करण्याचे सोडून बुद्धिमान माणसाने कंपरहित स्थिर राहण्याचा नेहमी अभ्यास करावा. तर जर तुम्ही बघितलं, आपण डोळे जेव्हा मिटतो तेव्हा डोळे पूर्ण बंद केल्यानंतर आपण ध्यानाला बसलो तर जेव्हा आपल्या मनात विचार चालू असतात त्यावेळी काय होत असतं? तर डोळ्याच्या सूक्ष्म हालचाली आपल्याला घडताना आढळतात. आतमध्ये आपण जर विचार केला तर आपल्याला लक्षात येतं जेवढं आपलं चंचल मन झालेलं असेल त्यावेळी आपल्याला डोळ्याच्या हालचाली जास्ती जाणवतात. आणि ज्या दिवशी आज माझं ध्यान मस्त झालं असं कधी म्हणतो आपण?
जेव्हा शांत आणि डोळे बंद केल्यानंतर आतमध्ये कसलीही हालचाल आपल्याला जाणवत नाही, तेव्हा आपल्याला अंतर्गत गतिविधी, आपल्या मनामध्ये येणारे वृत्ती या सर्व थांबलेल्या असतात. असं जे ध्यान आपण करतो ते आपल्याला चांगलं वाटतं. तर हे स्वाभाविक आहे. मग त्यांनी हे इथे उदाहरणादाखल दिलंय बघा, की तिरकी वर खाली अशी दृष्टी एकाग्र करण्याचे सोडून बुद्धिमान माणसाने कंपरहित स्थिर राहण्याचा नेहमी अभ्यास करावा. कंपरहित म्हणजेच तिकडे परत त्यांनी काय सांगितलेलं होतं, काष्ठवत शरीर. कंपरहित, जर लाकडाची जशी काठी असते सुकलेली, तसं काष्ठाप्रमाणे आपलं शरीर स्थिर आणि घट्ट ठेवायचं आहे. अशा आसनामध्ये बसायचं आहे, स्थिर आसन करायचं आहे आणि दृष्टी म्हणजेच आपल्याला आतमध्ये जी जाणवणारी हालचाल आहे ती बंद होईपर्यंत आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता पुढे प्रमाण काही ते सांगतात. ताल मात्रा विनिष्कंपो धारणा योजनम तथा द्वादश मात्रो योगस्तु कालतो नियमः स्मृतः. आता हे किती वेळा करायचं आहे, तर द्वादश मात्रेपर्यंत. द्वादश मात्रा म्हणजे साधारण किती, तर 96 मात्रा. 12 मात्रांचा काल हा सहज होणाऱ्या उच्छ्वास आणि निश्वासाच्या कालगणनेने 96 मात्रांचा मानला जातो. एवढ्या कालापर्यंत कुंभकातील स्वरूपाचे ध्यान असता त्या अविनाशी ब्रह्माचा साक्षात्कार होतो. अशा पद्धतीत त्यांनी 12 मात्रेपर्यंत आपल्याला ध्यान करायला सांगितलेलं आहे. अघोषम अव्यंजनम अस्वरम च अतालु कंठोष्ठ नासिकम च यत् अरेफ जातम उभयोर उष्मवर्जितम यदक्षरम न क्षरते कथमचित. आता याचा अर्थ आपल्याला बऱ्यापैकी संस्कृत जे आहे त्याचा पाणिनीमध्ये जाऊन अभ्यास करावा लागेल, तेव्हा हे आपल्याला कळेल. पण आपण थोडक्यात लक्षात घेऊया की यांनी काय सांगितलंय. ते अक्षर घोषांनी वर्णांनी युक्त आहे का, ते सांगतात अघोषण या शब्दाने. म्हणजे अघोषम, घोष तिथे नाहीये. क इत्यादी वर्ण ही व्यंजने व अकारादी स्वर या तिन्ही विरहित वर्ण, तसेच तालु कंठ ओष्ठ नासिका स्थानांनी प्रगट होणारे वर्ण यांच्या विरहित म्हणजे यापासून वेगळं, तसेच रेफादी अंतःकरणात असणारे गणना होऊ न शकणारे, तसेच श श स ह इत्यादी दोन्ही गटात न मोडणारे उष्णवर्ण विरहित व कधीही क्षीण न होणारे असे जे अक्षर ब्रह्म, त्या ब्रह्माचं योग्याला प्राप्ती होते, अशा पद्धतीत याचं वर्णन केलेलं आहे. तर ही सर्व त्यांनी क्रिया सांगितली की आपल्याला काय काय करायचं आहे, म्हणजे कसं आसन घालायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर बसल्यानंतर कशा पद्धतीत क्रिया करत आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे. अक्षर ब्रह्माचा साक्षात्कार होईपर्यंत ही गोष्ट आपल्याला कशा पद्धतीत करायची आहे, हे समाधी सिद्धी उपाय हा या खाली आपण जे आता 17 ते 24 पर्यंत श्लोक बघितले त्याच्यामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. पुढे जाऊया की थांबायचं आहे? थांबूया. हो, कारण आता जास्ती राहिलं नाहीये. 25 ते 38 एवढेच श्लोक राहिलेत. आपण उद्याही घेऊ शकतो. बरोबर आहे? ओके सर. ठीक आहे. उद्या मी नसणार आहे सर, उद्या नसेल. हा, पण मला हे उद्या संपवायचं आहे. तुम्ही हे चालेल, रेकॉर्डिंग, नंतर हो रेकॉर्डिंग बघेन. चालेल. तर हे रेकॉर्डिंग थांबवता कसं येईल आता? सरांना विचारा. सर तुम्ही मीटिंग करा मीटिंग. काय म्हणताय? लिव्ह करा सर, लिव्ह.
हा, लिव्ह केल्यानंतर ते थांबेल का? हो. ओके, चालेल. आपण सगळ्यांनी लिहू व्हायचंय का? काही नाही माहिती, सरांना विचारावं लागेल. राधा मॅडम, तुम्ही काल क्लासला होतात का? हो होते ना. ऑप्शनल काही सब्जेक्ट वगैरे, सब्जेक्ट नवीन syllabus काही सांगितलं का सरांनी? मॅडम तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये. नाही काही नाही सांगितलं. हे याच सरांचा क्लास होता काल पण. त्या सरांचं होतं. हा याच सरांचा होता. हे अमृतनाथ उपनिषद हेच चालू केले त्यांनी कालपासून. आणि त्या 38 श्लोकांपैकी पहिले श्लोक घेतले होते त्यांनी. हा पहिले घेतले होते, पहिले 4 घेतले होते. ते प्रणवाची उपासना वगैरे करायचे होते, त्याच्याबद्दलच झालेलं काल. म्हणजे कालच्या पेक्षा आज बऱ्यापैकी समजले असं. हो बऱ्यापैकी समजलं. काल काहीच ग्रीप घेत आलं म्हणजे मला तर नाही फारसं लक्षात आलं. हो नाही ते आता आज सांगितले ना षडांग योग आहे, 6 अंग आहे, त्याच्यामुळं त्यातलं पण थोडस सांगितल्यामुळे लक्षात आलं मला पण. हा पण ते हो. काल थोडस म्हणजे मला एक हो बरोबर आहे. ते काल थोडस ते कालच सुरू केलं त्यांनी आणि पटकन नाही समजलं ते. तुम्ही आधी कुठला क्लास केलेला आहे का कोरे मॅडम तुम्ही? माझा डिप्लोमा झालाय याच्यात. अच्छा, डिप्लोमा तरीच म्हणलं तुम्हाला जास्त माहिती आहे योगाबद्दल, म्हणजे सांगत असताना काही विचारलेलं त्याच्यामुळे. आणि काय झालं माहिती का, मी स्वतःच्या इंटरेस्टनं पण वाचन माझं वाढवलं भरपूर. अच्छा, हा नाही वाचन महत्वाचं आहे. वाचन वाढलं की मग आपोआपच होतं. हा, हा, नंबर देता का तुमचा? माझा नंबर पाहिजे का? अच्छा, तुम्ही कुठे असता राहायला? मी आहे लातूरची, पण मी इकडे चेन्नईला आहे. हो का? हा. अच्छा ठीक आहे. सांगते का? 9028 हा. 80 31 13. 80 31 13. 30 का? 31. हा, 3113. हा 3113. बर ठीक आहे. हो चालेल. आता एक्झामला मग तुम्हाला इकडे यायला लागेल ना? हो, एक्झामच्या वेळेस येणार ना. अच्छा ठीक आहे. इकडे लातूरला म्हणजे घर असेल ना मग तुमचं? हो, घर आहे. अच्छा लातूरच असतो. अच्छा बरं चालेल भेटूया मग आल्यावर. हो. हो बाकी असाइनमेंट वगैरे सगळे झाले का क्लिअर तुमचे? नाही, मी काही करते आता, म्हणजे चालू आहेत. आणि ते स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये ते मध्ये दिलंय ना, उच्च रक्तदाब, मधुमेह, हा. म्हणजे त्याच्या नोट्स मध्ये त्याचं नाहीये ना काही? काहीच नाहीये, तेच विचारत होते मी त्या मॅमला एक दिवशी क्लास चालू असताना. आणि त्यांनी त्यांचे प्रेझेंटेशन आम्ही सरांना दिलेत म्हणतात, पण ग्रुपवर ते आले नाही प्रेझेंटेशन. ते नाही नोट्स मध्ये नाही. ते एकदा ना सूर्यवंशी सरांना विचारायला लागेल त्यांचा क्लास असताना, म्हणजे ते देतील होते. डिटेल मध्ये लिहावं लागणार आहे. आणि हो कारण कसं आहे, मोबाईलवर आपण सर्च करू शकतो, पण आपल्याला डिटेल मध्ये पाहिजे ना एक्झामला लिहायचं म्हणल्यावर. हा, तेच आहे त्याच्यासाठीच. मग ते काही मिळालं माहित नाही काय करायचं ते, मी पण ते सोडून दिलं हो, काहीच. तो पण क्वेश्चन मी ठेवलंय तसंच लिहायचा. बाकीच नंतर आता हे योग संप्रदायाचं पण आणखी सुरू केलेलं नाहीये. हा. माझा तोच पेपर, पहिला तणावाचाच पेपर चालू आहे. अर्धा ऍक्च्युली. बाकी संस्कृत नंतर ते दुसरा पण लिहिला का, तत्वज्ञानाचा? ना, संस्कृत नाही लिहायचं आपल्याला. संस्कृतचं नाही लिहायचा? नाही लिहायचं. त्यांनी म्हणलं ना 4 विषयाचे 4ही असाइनमेंट द्यायचे म्हटले ना. चेंज झालाय, चेंज सिलेबस प्रमाणे आपल्याला संस्कृतचा पेपर नाही मग लिहायचा.
हो का? मग सरांनी सांगितलंय का चेंज झाल्यावर नंतर? हा कधी सांगितलं सांगितलं? होतं मला माहितीच नाहीये बघा. सांगितलं होतं हो का? म्हणजे माझं बिनकामाचंच झालंय सुद्धा. माझे पण प्रिंट्स वगैरे भरपूर काढून ठेवले होते त्याच्या सगळ्या ते हो वेस्टच ना? गेले सगळं. हो. मग आता आपल्याला त्याचं एक्झाम असणार आहे का नाही संस्कृतची? ते थोडं सरांना विचारूया आपण. बालाजी सर हो आहात हो. का? बालाजी सर